मी रमेश उमाटे पुनश्च एकदा तुमच्या समोर उपस्थित आहे मित्रांनो. आणि आज मी तुमच्या समोर घेऊन येत आहे लाईफ प्रोसेसेस मधील पार्ट 2 मधील महत्वाचा असा भाग. तो भाग म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल. त्याला आपण ऋतुचक्र असं सुद्धा म्हणतो. पाहूया काय आहे नेमकं मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये. हे जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे इट इज रिलेटेड टू फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमशी संबंधित आहे. तर यामध्ये आपण महत्वाचं पहा, आकृती तुम्हाला दिसत आहे. आकृतीच्या साहाय्याने आपण हे समजावून घेणार आहे. तर व्हिडिओ नीट शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे काय आपण पहिल्यांदा पाहूया. इन अ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम which undergo some changes at puberty stage, and those changes repeat at the interval of every 28 to 30 days. These repetitive changes are called as menstrual cycle. म्हणजे काय, जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये काय होतं, प्युबर्टी एज म्हणजे मुली वयात येतात असं म्हटलं जातं त्याला. तेव्हा काय घडतं, तर प्युबर्टी एज वयात आल्यानंतर काही चेंजेस घडतात रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये. आणि ते चेंजेस काय होत असतात, प्रत्येक 28 ते 30 दिवसांनी त्याच चेंजेस परत घडतात. त्या रिपिटेटिव्ह चेंजेसला काय म्हटलं जातं, मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल हे फिमेल मध्ये घडतंय आता सांगितलं. अँड while menstrual cycle is occurs in the female reproductive system, responsible factor कुठले कुठले आहेत त्याला, तर त्याला 4 रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहेत. 2 FSH follicle stimulating hormone, LH luteinizing hormone. हे 2 जे हार्मोन्स आहेत ते आपल्या पिट्युटरी ग्लँड्स मधून येतात. तर 2 हार्मोन्स which are इस्ट्रोजन आणि पुढचं आहे प्रोजेस्टेरॉन. हे 2 हार्मोन्स मात्र फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मधील ओव्हरीज मधून येतात. तर पाहतोय नेमकं मेन्स्ट्रुअल सायकल कशा पद्धतीने घडतं मित्रांनो. फर्स्ट ऑफ ऑल आपण मागे पाहिलेलं आहे, इन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम तुम्ही पाहता इकडे ओव्हरीज तुम्हाला बघा तिथे दिसत आहेत. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये भाग सुद्धा माहित आहे, व्हाजायना, युटेरस, त्यानंतर पेर ऑफ ओव्हरीज आणि ओव्हिडक्ट. सुरुवातीला काय होतं, इन केस ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल एकूण तो 28 ते 30 दिवसाचा असा कालावधी आहे. त्यामध्ये पहिले 5 दिवस, इन फर्स्ट 5 डेज काय होत असतं, जर ते इंडोमॅट्रियम आहे, अंतःस्थावी त्वचा म्हणतो आपण, ते इंडोमॅट्रियम जे आहे ते ब्लिडिंग होऊन ते हळूहळू कमी होत असतं पहिल्या 5 दिवसामध्ये. आणि जेव्हा त्यावेळी ते इंडोमॅट्रियम हळूहळू पाहतोय आपण, इंडोमॅट्रियम हळूहळू कमी होत आहे. कमी झाल्यानंतर तेव्हा आपल्या मेंदूतला म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या बाबतीत आहे, म्हणजे फिमेलच्या मेंदूमध्ये जो पिट्युटरी ग्लँड आहे तो पिट्युटरी ग्लँड काय करतो, ऍक्टिव्हेट होतो. कोणामुळे ऍक्टिव्हेट होतो, तर तिथे अजून एक छोटासा ग्लँड आहे हायपोथॅलामस ग्लँड. त्या हायपोथॅलामस ग्लँड मध्ये GnRH गोनो अक्रॉडिया हार्मोन्स म्हणून एक आहे. तो हार्मोन्स कोणाला ऍक्टिव्हेट करतो, तो तिथे असलेल्या या FSHला ऍक्टिव्हेट करतो. FSH म्हणजेच फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्सला ऍक्टिव्हेट करतो. त्यामुळं काय होतं, तिथे फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेशन होतं आणि ते कुठं येतं, ओव्हरीज मध्ये येतं. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या ओव्हरीज मध्ये ते सिक्रेशन होतं. आता ओव्हरीचा विचार करा, पहा ओव्हरीमध्ये 5व्या दिवसानंतर सुरू काय होतं, तिथे स्मॉल एक फोलिकल तयार होतो. सो मेनी फोलिकल, आउट ऑफ देम भरपूर फोलिकल्स असतात. 1 फोलिकल इज गोइंग टू ग्रॅज्युअली इन्क्रीजेस अँड फायनली इट बिकम्स मॅच्युअर्ड. एक फोलिकल तिथे व्यवस्थित त्याचं काय होतं, डेव्हलपमेंट होतं. मॅच्युअर म्हणण्यापेक्षा त्याला आपण डेव्हलपमेंट म्हणूया. तर का डेव्हलपमेंट होतं, बिकॉज ऑफ इफेक्ट ऑफ follicle hormones stimulating hormone getting from brain which is present at the pituitary gland. Pituitary gland मध्ये असलेल्या FSH मुळे काय घडतं, इथे फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स मुळे इथे जो फोलिकल आहे तो हळूहळू डेव्हलप होण्यास सुरुवात होतो. ओके, इट्स ग्रो रॅपिडली, हळूहळू तो काय होत असतो, वाढत जातो. कुठला तर फोलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्याची वाढ होत असते. And that follicle, लक्षात घ्या, that follicle contains oocyte. त्याच फॉलिकल मध्ये तो एक्झ सेल आहे किंवा ओसाइट आहे मित्रांनो, लक्षात घ्या.
आता पुढे काय होणार आपण आता इथे काय होते पुढं, ज्यावेळी तो फोलिकल काय होण्यास सुरुवात होतो, ग्रो झाला, त्याच्यात ओसाइट आहे, त्यावेळी इंडोमॅट्रियम रिजनरेट होण्यास सुरुवात होते. इंडोमॅट्रियम आपण पाहतोय, त्याचा आपण लार्जर पार्ट घेतो व्हिजनल पार्ट मधला, तर तो रिजनरेट म्हणजे पहिले 5 दिवसामध्ये त्याच्यामध्ये काय झालेला आहे, तो डिसइंटिग्रेट झालेला आहे, ब्लिडिंग झालेलं आहे, परत पुढे परत कंटिन्युअसला तर रिजनरेट होण्यास सुरुवात होतो. नाव व्हॉट हॅपन, आता त्यानंतर काय होतं बघा, आफ्टर 14th डेज 14व्या दिवसाला, आता 5 दिवसापासून 14व्या दिवसापर्यंत तो फोलिकल मॅच्युअर्ड होत 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 डेव्हलप झालेला आहे. ऍट 14th डेज, बरोबर 14व्या दिवशी 28 पैकी त्या 14व्या दिवसाला काय घडतं, इन द पिट्युटरी ग्लँड, परत पिट्युटरी ग्लँड गप्प बसत नाही. सुरुवातीला FSH त्यांनी रिलीज केलेलंच आहे. आता काय करतो, ज्या पिट्युटरी ग्लँड मध्ये अजून एक हार्मोन्स आहे, LH म्हटलं आपण त्याला, ल्युटिनायझिंग हार्मोन. पहा मित्रांनो, तो ल्युटिनायझिंग हार्मोन्स आता काय होतो, सिक्रेशन होण्यास सुरुवात होते. सो दॅट अगेन रिलीज टुवर्ड्स द ओव्हरी, तो ओव्हरी मध्ये रिलीज होतो. अँड बिकॉज ऑफ इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन दॅट फोलिकल ब्रस्ट, तो फोलिकल 14व्या दिवशी ब्रस्ट होतो. अँड वन्स इट ब्रस्ट, तो त्या ओव्हरीमध्ये ब्रस्ट झाल्यानंतर त्यातला जो ओसाइट आहे, पहा तुम्ही पाहताय, दॅट ओसाइट गोइंग टुवर्ड्स द ओव्हिडक्ट और फॉलोपियन ट्यूब, तो आता हळूहळू फॉलोपियन ट्यूब कडे सरकण्यास सुरुवात होते. मग आता ओसाइट कुठे आहे, फॉलोपियन ट्यूब मध्ये, बट देर इज रिमेनिंग पार्ट दॅट इज टिश्यू म्हणतो आपण, द लेफ्ट ओव्हर टिश्यू, जो शिल्लक राहिलेला आहे त्या भागाला काय म्हटलं जातं, दॅट इज आपण त्याला येलो कलरचं म्हणतोय आपण, तर ते जे आहे त्याला आपण कॉर्पस ल्युटियम असं म्हणतोय. ओके, बघा काय शिल्लक राहिलेलं आहे अजून ओव्हरीमध्ये, कॉर्पस ल्युटियम शिल्लक आहे. ओव्हरी मधून कोण बाहेर गेलेला आहे आता ओव्हिडक्ट मध्ये, तर ओसाइट बाहेर गेलेला आहे. ओके, इथपर्यंतचा भाग तुमच्या लक्षात आलेला. आता काय घडतं पहा, दॅट कॉर्पस ल्युटियम इज डेव्हलप्ड देअर, तो तसाच आहे तिथे. नाव आता एक कंडिशन आहे, कुठली कंडिशन आहे, जो ओसाइट आहे तो ओव्हिडक्ट मध्ये आहे, तर तिथे कशी कंडिशन आहे, जर त्या ओसाइटला मेल पासून आलेले स्पर्म जर फर्टिलाइज केले, त्याला वेळ आहे 24 आवर्स, 24 आवर्स मध्ये जर त्याला फर्टिलाइज केलं तर तिथं फर्टिलायझेशन होतं. अँड न्यू एम्ब्रॉ इज इम्प्लिमेंटेड होण्यास सुरुवात होत असते, कुठे, तर त्या युटेरस मध्ये. त्यामुळं काय घडतं आता काय घडतं पहा, आता पुढचा जो प्रोजेस्टेरॉन आहे, प्रोजेस्टेरॉन हार्मोन शिल्लक आहे, दॅट प्रोजेस्टेरॉन इज रिलीज्ड फ्रॉम द कॉर्पस ल्युटियम, त्या ओव्हरी मधून काय बाहेर येण्यास सुरुवात होते, आता प्रोजेस्टेरॉन. अँड ड्यू टू दिस प्रोजेस्टेरॉन इट रिलीजेस टुवर्ड्स द युटेरस, त्यामुळे युटेरसचं इंडोमॅट्रियम अजून वाढण्यास सुरुवात होते, जो थर आहे तो जार होतो. अँड ऑल्सो ऍट इंडोमॅट्रियम सम ग्लॅन्ड्स आर प्रेझेंट लाईक एज म्युकस, चिकट असा पदार्थ, ते कशासाठी सगळं तयार होण्यास सुरुवात होते, कारण की जर स्पर्मने कुणाला त्या ओसाइटला जे ओव्हिडक्ट मध्ये आहे त्याला जर फर्टिलाइज केलं तर नवीन एम्ब्रॉय होणार आहे, डेव्हलपमेंट होणार आहे, त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी त्या एंडोमॅट्रियम मध्ये काय होण्यास सुरुवात होते, आता तिथे निरनिराळे ग्लॅंड सिक्रेट होतात त्या म्युकस पण. तर अशा रीतीने प्रोजेस्टेरॉन्स, जास्त प्रोजेस्टेरॉन, त्याचबरोबर थोड्या प्रमाणात इस्ट्रोजन हे सुद्धा तिथं काय होत असतं, डेव्हलप स्टार्ट होण्यास सुरुवात होते. हे झाले तिन्ही हार्मोन्स, सगळे हार्मोन्स आता सिक्रेशन झाले. आता पुढे बघा, 24 आवर्स मध्ये जर दॅट ओसाइट इज नॉट फर्टिलाइज, जर 24 तासामध्ये तो ओसाइट फर्टिलाइज नाही झाला, जो कॉर्पस ल्युटियम आहे, बघा नीट लक्ष द्या, दॅट कॉर्पस ल्युटियम बिकम्स इनऍक्टिव्ह नॉट व्हिएबल, म्हणजे तो आता कॉर्पस ल्युटियम इनऍक्टिव्ह होतो. as soon as it become inactive it turn into corpus albicans, त्याचं रूपांतर व्हाईट पदार्थ जे व्हाईट मध्ये आहे तशा कॉर्पस ऍब्लिकॅन्स मध्ये रूपांतर होतं. तो कॉर्पस ऍब्लिकॅन्स झाला. आता पुढे काय होणार आहे, जेव्हा तो कॉर्पस ल्युटियम कॉर्पस ऍब्लिकॅन मध्ये रूपांतर होतो, देन व्हॉट हॅपन, प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन हे जे दोन्ही सिक्रेट होत होते, त्यामुळे तर काय होत होतं, ते इंडोमॅट्रियम वाढ होत होती, ते थांबतं का, because of inactiveness of corpus luteum it turns into corpus albicans, therefore stoppage of hormones like as progesterone as well as second hormone estrogen.
एस्ट्रोजन दोन्ही थांबतं आणि देअरफॉर आता उलट प्रक्रिया घडण्यास सुरुवात होते. हे 28व्या दिवसापर्यंत येतं. अँड नाव absence of these two hormones that endometrium start to degenerate. आता परत काय झालं, तो ओसाइट फर्टिलाइज नाही झाला, इम्प्लिमेंटेशन नाही झालं, म्हणजेच काय झालं, तो इंडोमॅट्रियम जो वाढलेला होता तो हळूहळू डिजेनरेट होतो. म्हणजे त्याच्यात ब्लड आहे, म्युकस आहे. इतकंच नाही, जो ओसाइट आहे दॅट ओसाइट दॅट some glands, mucus, blood all are getting from the human's reproductive system through vaginal part. Vaginal part पासून ते बाहेर येण्यास सुरुवात होते. and its long lasting form 3 to 5 days. अशा पद्धतीने 3 ते 5 दिवसाचा कालावधी आहे. आता ह्याच्यात एक 14व्या दिवसाचा आपण पाहत होतो. 14व्या दिवसाला जे ब्रस्ट होतं ना, फॉलिकल, ओसाइट इज रिलीज्ड, दॅट प्रोसेस इज कॉल्ड ॲज ओव्हुलेशन. त्याच प्रोसेसला आपण ओव्हुलेशन असं म्हणतो. तर ते संपलं. आता अशा रीतीने काय झालं, starting from 1 to 5, 5 ला 14, 14 to 28 days. So every 28 days, if that oocyte is not fertilized नाही झाला, then every time that endometrium degenerate and oocyte, blood, mucus, all these are getting from vaginal part. Bleeding is takes place to 3 to 5 days. 3 ते 5 दिवसासाठी लागतं. आणि जर आपण असं गृहीत धरलं, जर ते जे ओसाइट आहे त्या ओसाइटला स्पर्मनं फर्टिलाइज केलं तर काय होतं, इफ दॅट फर्टिलायझेस, व्हॉट हॅपन, इट फर्टिलायझेशन टेक्स प्लेस, एम्ब्रॉय इज इम्प्लिमेंटेड, एम्ब्रॉय इम्प्लिमेंट होते युटेरस मध्ये अँड इट्स ग्रो, हळूहळू तो वाढण्यास सुरुवात होतो. अँड दिस प्रोसेस रिपीटेड, आणि तो वाढत जातो. बट व्हेन एम्ब्रॉय इज इम्प्लिमेंटेड, दिस सायकल, विच सायकल, that menstrual cycle which occurs every 28 to 30 days is stopped temporarily थांबतं till the perpetuation and thereafter period of breastfeeding. त्या बाळाचा जन्म होईपर्यंत आणि पुढे 6 महिने जोपर्यंत ब्रेस्ट फिडिंग केलं जातं, त्या बाळाला दूध पाजवलं जातं, तोपर्यंत हे मेन्स्ट्रुअल सायकल टेम्पररी थांबतं. ओके, मेन्स्ट्रुअल सायकल विच इज अ नॅचरल प्रोसेस, अतिशय नॅचरल प्रक्रिया आहे. अँड ड्यू टू दॅट what happen, reproduction possible. त्यामुळे तर रिप्रोडक्शन शक्य आहे. आपलं स्पेसिस आपण मेंटेन करू शकतो. अँड ऑल्सो इन दॅट दोज डेज, ह्या पिरियड मध्ये वुमन एक्सपिरियन्सेस सेव्हर पेन ड्युरिंग धिस पिरियड. त्यांच्या पेन्स निर्माण होतात, सेव्हर विकनेस इज देअर, अतिशय थकवा जाणवत असतो हेवी ब्लिडिंग झाल्यामुळे, आणि त्यामुळे हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन ऑल्सो ओव्हरऑल पिरियड टाइम मध्ये. म्हणून तरी उलट त्या कालावधीत दॅट all reason they need rest and special personal hygiene. त्या कालावधीत त्यांना व्यवस्थित रेस्टची गरज आहे आणि स्वच्छतेच्या सवयी त्यांनी पाळणं गरजेचं आहे. अशा रीतीने मेन्स्ट्रुअल सायकल हे एक नॅचरल प्रोसेस आहे आणि हे एव्हरी 28 to 38 डेला रिपीटेड होत असतं. ओके, तर अशा रीतीने 4 महत्वाचे हार्मोन्स रिस्पॉन्सिबल होते, त्यामुळे ते घडून येतं. ओके, तर अशा रीतीने मेन्स्ट्रुअल तुमच्या लक्षात आलेलं मित्रांनो. तर आपण इथे थांबतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. तोपर्यंत थांबतोय. जर तुम्हाला व्हिडिओ खरंच आवडला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहोचवा, जेणेकरून सगळ्यांचा फायदा होऊ शकतो. धन्यवाद, नमस्कार.